हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तेवढ्यात अनया हळू सोहेलला म्हणाली, माझी इशिता असं कधीच करू शकत नाही. नक्कीच काहीतरी कारण आहे, म्हणूनच ती असं वागते. मला वाटतंय ती आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. मी तिला चांगलं ओळखते. माझ्या इतका तिला कोणीच ओळखत नाही. ती तुमची बहीण आहे, पण तरीसुद्धा तुम्ही तिला माझ्यासारखं ओळखू शकणार नाहीत. माझं मन सांगतंय की नक्कीच काहीतरी आहे जे ती आपल्याला सांगत नाहीये. ती असं कधीच करू शकत नाही. ती माझ्या भावावर खूप प्रेम करते. मला कळत नाहीये, ती स्वतःला कोणाची तरी बायको का सांगते, कोणाच्या तरी मुलाची आई का सांगते. पण माझं मन सांगतंय की सगळं खोटं बोलते. प्लीज एकदा तरी शोधून काढण्याचा प्रयत्न करा ना. इशिताने असं का म्हटलं? ती खरंच माझ्या भावाला सोडून द्यायचा विचार करते का? पण ती असं कसं करू शकते? त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी मी किती काही केलं होतं आणि माझी इशिता कोणाचंही मन तोडू शकत नाही. अनयाची ही अवस्था पाहून सोहेलने तिला सावरत म्हटलं, मला माहिती आहे इशिता असं करू शकत नाही. नक्कीच काहीतरी आहे जे ती आपल्यापासून लपवत आहे. पण आताच तुम्ही पाहिलत ना, ती कबीरवर किती जोरात ओरडून गेली. आजपर्यंत इशिताने कबीरकडे रागाने डोळे उचलूनही पाहिलं नव्हतं. त्यामुळे मला वाटते ही खूपच गंभीर गोष्ट असावी. म्हणूनच तिला कबीर समोर उभं राहून ओरडण्याची हिंमत झाली. मला वाटतं आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. काही केल्याने आपल्याला काहीच कळणार नाही. सध्या तू आराम कर. मला खात्री आहे तुझी ही अवस्था पाहून इशिता तुला भेटायला नक्की येईल. आणि ती जेव्हा येईल ना, तेव्हा तू स्वतः तिच्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न कर. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. हे बोलून सोहेल हळूच अनयाच्या जवळ गेला आणि तिला मिठीत घेतलं. त्याला माहिती होतं की या क्षणी अनयाला कोणीतरी आधार देणं खूप गरजेचं आहे आणि तो आधार देण्याचं काम सोहेलशिवाय दुसरं कोणी करू शकत नव्हतं. दुसरीकडे कबीर प्रचंड संतापलेला होता. इशिताला भेटल्यानंतर त्याच्या मनात प्रचंड तिरस्कार दाटून आला होता. जिची तो 5 वर्ष वाट पाहत होता, जिच्या प्रेमात तो वेड्यासारखा बुडालेला होता, तीच इशिता आज त्याला स्वीकारायला नकार देत होती. त्याच्याजवळ राहायलाही नकार देत होती. या रागात कबीरने समोर ठेवलेली दारूची बाटली उचलली आणि एका घोटात संपवायला सुरुवात केली. आयुष्यात पहिल्यांदाच कबीर इतका संतापलेला होता की तो थेट बाटलीतून दारू पित होता. याआधीही कितीही राग आला तरी तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करायचा, पण आज मात्र त्याच्याकडून काहीच आवरलं जात नव्हतं. तेवढ्यात कबीरचा असिस्टंट रवी त्याला शोधत घरात आला. लिव्हिंग एरियामध्ये कबीर बसून बाटलीतून दारू पिताना पाहून तो पूर्णपणे हादरून गेला. आयुष्यात पहिल्यांदाच तो आपल्या बॉसला अशा अवस्थेत पाहत होता. रवी कबीरला खूप वर्षांपासून ओळखत होता, पण या सगळ्या काळात कबीरने कधीही दारूच्या बाटलीला हात सुद्धा लावलेला नव्हता. तो फक्त पार्टीत रेड वाईन घ्यायचा. आज कबीरची अशी अवस्था करेल याची कल्पनाही रवीला कधी नव्हती. तो धावत कबीर जवळ गेला आणि त्याच्या हातातून बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा कबीरने रागाने ओरडत म्हटलं, माझ्यापासून दूर राहा. कोणीही या बाटलीला हात लावला तर त्याचा हात कापून टाकीन. कबीरचा तो भयानक आवाज ऐकून रवी थोडा घाबरला, पण तरीही त्याला हे नको होतं की कबीर रागाच्या भरात स्वतःलाच इजा करू घेईल. म्हणून त्याने पटकन सगळ्या दारूच्या बाटल्या जमिनीवर फेकून दिल्या आणि कबीरच्या अगदीच समोर बसून त्याने हात घट्ट पकडत म्हणाला, सर, मला माहिती आहे की आपण सध्या खूप रागात आहात. एवढ्या रागात माणूस स्वतःलाच इजा करू शकतो. आपण स्वतःला काहीही होऊ देऊ नका. मला कळत नाहीये मी आपला राग कसा शांत करू, पण किमान एकदा तरी स्वतःबद्दल विचार करा. असिस्टंटचं हे बोलणं ऐकून कबीर रागात त्याच्याकडे पाहत म्हणाला,
मला स्वतःबद्दल काहीच विचार करायचा नाही. ज्याच्यासाठी मी जगत होतो तीच आता मला सोडून गेली आहे. मग माझं जगणंच कशासाठी? म्हणूनच मी कधी प्रेमाच्या वाटेला जायचं ठरवलंच नव्हतं. पण तरीसुद्धा मला इशितावर प्रेम झालंच. पानाची हट्टाग्रही इच्छा आता माझ्यासाठी वेडापिसे जुनून बनली होती. पण इशिता, ती मला विसरून आता कुणा दुसऱ्याची पत्नी झाली होती. कुणा दुसऱ्या पुरुषाच्या मुलाची आई झाली होती. माझ्याच डोळ्यांसमोर ती कुणा दुसऱ्याची होताना मी कसं पाहू शकतो? म्हणूनच आता मी तेच करणार आहे जे इशिताने मला नेहमी करू नकोस असं सांगितलं होतं. ज्या प्रेमाच्या वाटेवर तिने मला आणून सोडलं, त्या वेदना मी कधीही विसरू शकत नाही. कधीच नाही. तिने माझं हृदय तोडलं आहे. त्या हृदयाला तिने चिरडलं आहे, ज्यामध्ये मी फक्त आणि फक्त माझी इशिताच जपली होती. कबीरचे हे शब्द ऐकून असिस्टंटच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तो जाणून होता की कबीर खन्ना कधीच प्रेमाच्या वाटेवर चालू इच्छित नव्हता. कारण त्याने आयुष्यात अनेक लोकांची तुटलेली हृदय पाहिली होती. म्हणूनच तो नेहमी लग्नापासून आणि नात्यांपासून दूर राहत असे. पण नशिबाने त्याची भेट इशिताशी घडवली आणि हळूहळू तो तिच्या प्रेमात पडला. इतकंच नाही तर त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी असिस्टंट स्वतःही प्रयत्न करत होता. पण आज त्यालाच असं वाटत होतं की वर्षांपूर्वी त्याने त्यांना भेटून कदाचित आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली. कारण जर इशिता कधीच भेटली नसती तर आज कबीरची ही अवस्था झाली नसती, असं असिस्टंटला वाटू लागतं. हे सगळं मनात घोळवत असिस्टंट कबीरला म्हणाला, सर प्लीज, माझी एक विनंती आहे. तुम्ही असं काही करू नका. मला माहिती आहे मॅडमनी जे केलंय ते चुकीचं आहे. पण तुम्ही स्वतः विचार करा ना. तुम्हाला खरंच वाटतं का की मॅडम तुमच्याशी इतकं घाणेरडं वागू शकतात? तुम्हाला त्यांच्या डोळ्यात थोडंसुद्धा दुःख, वेदना दिसल्या नाहीत का? तुम्ही त्यांचे पती आहात. तुम्ही त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं आहे आणि तुमच्यापेक्षा मॅडमना कोणीच जास्त ओळखू शकत नाही. जसं तुम्ही पहिल्याच नजरेत म्हणालात की ती तुमची इशिताच आहे, तसंच हेही तुम्ही समजू शकता की सध्या त्यांची परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. हे आवश्यक नाही की मॅडमनी जे सांगितलंय ते खरंच असेल. त्या खोटंही बोलू शकतात आणि आपल्याला हे तरी कसं माहिती की तो मुलगा खरंच त्यांचाच आहे? त्याचा काय पुरावा आहे? असिस्टंट रवीच्या या शब्दांनी कबीरच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्याने याबाबत कधी विचारच केला नव्हता की इशिता ज्या मुलाची आई असल्याचं सांगते तो मुलगा खरंच तिचाच आहे की आदित्यचा. कारण तो मुलगा दिसायला जवळपास 6 वर्षांचा वाटत होता आणि इशिता गायब होऊन 5 वर्ष झाली होती. हे लक्षात येताच कबीर असिस्टंटला म्हणाला, म्हणजे तू असं म्हणतोयस की इशिताने मला पुन्हा खोटं सांगितलं आहे? ती अजूनही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. याचा अर्थ ती आजही माझ्यावर प्रेम करते. जर मी सगळं सत्य शोधून काढलं तर ती माझ्याकडे परत येईल का? पण मग मी आदित्यच्या इतकी जवळ का आहे? ती त्याला वारंवार आपला पती का म्हणते? त्याचं खरंच लग्न झालं आहे का की ती मुद्दाम मला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी असं वागते आहे? कबीरच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले होते, ज्यांची उत्तरं आता त्याला शोधायची होती. असिस्टंटलाही समजलं होतं की कबीर आता भावना बाजूला ठेवून विचार करू लागला आहे. म्हणून तो हलकसं हसत म्हणाला, सर, तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. मला कुठेतरी असं वाटते की काहीतरी मोठी गडबड आहे आणि आपण ती पाहू शकत नाही आहोत.
मॅडमकडून मिळालेल्या धोक्यामुळे तुम्ही सध्या अस्वस्थ आहात, म्हणून तुम्हाला फक्त त्यांचंच ते रूप दिसतंय. पण कदाचित आपल्याला सगळी नाराजी आणि कटुता बाजूला ठेवून हे तपासायला हवं की मॅडम खरं बोलत आहेत की खोटं. आणि याचाच पहिला धागा मला मिळाला आहे. 5 वर्षांपूर्वी ज्या हॉस्पिटलमध्ये मॅडम ॲडमिट होत्या, त्याच दिवशी आदित्य गोयंका यांचा मुलगा आयुष गोयंका देखील तिथे ॲडमिट होता. हेच सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो. त्यामुळे नक्कीच काहीतरी आहे जे मॅडम आल्यापासून लपवत आहेत. हे ऐकून कबीर आश्चर्याने म्हणाला, तुला त्या डॉक्टरांची माहिती आहे का? 5 वर्षांपूर्वी ज्या डॉक्टरांनी इशिता किंवा आदित्य गोयंका यांच्या कुटुंबावरती उपचार केले होते, त्या सगळ्या डॉक्टरांना मला भेटायचं आहे उद्या सकाळी. ते सगळे माझ्यासमोर हवे आहेत. कबीरच्या शब्दांवर असिस्टंट हसत म्हणाला, त्याची चिंता करू नका सर. मी ते काम आधीच बॉडीगार्डकडे दिलं आहे. सकाळपर्यंत सगळे डॉक्टर तुमच्या समोर असतील. पण आता मला तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला सिद्धार्थ रायजादा आठवत असेल, ज्याच्या ग्रुपला संपवण्यासाठी मंत्र्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती. त्या दिवसानंतर सिद्धार्थ रायजादा अचानक गायब झाला आहे. इतकंच नाही तर ज्या दिवशी मॅडमचा अपघात झाला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याचा काहीही ठाव ठिकाणा नाही. म्हणजे यात मला फार मोठी गडबड दिसते. मॅडम म्हणाल्या होत्या की तुम्ही पुन्हा दुसऱ्या बाईला मिठी मारत होतात, कुणाला तरी भेटत होतात. पण हे कसं शक्य आहे? कारण मॅडम केबिनमध्ये असताना आपण दोघं मीटिंगमध्ये होतो आणि मॅडम सुपर मार्केटला पोहोचल्या तेव्हा आपण दोघंही त्यांना शोधण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. मग सुपर मार्केटमध्ये मॅडमनी नेमकं कुणाला पाहिलं आणि ज्याला पाहिलं तो तुम्हीच आहात असं त्यांना का वाटलं? मी तिथली CCTV फुटेज मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण इमारत कोसळल्यानंतर तिथे काहीच उरलेलं नाही. असं वाटते की 5 वर्षांपूर्वीचा तो प्रश्न तिथेच गाडला गेला. असिस्टंटचे शब्द ऐकून कबीर गंभीर विचारात पडला. रागाच्या भरात त्याने कधीच विचार केला नव्हता की इशिताने असं का म्हटलं की तो कुणा दुसऱ्याला मिठी मारत होता. तो तर कधीच कुणा दुसरीवर त्याने प्रेम केलं नव्हतं. त्याचं संपूर्ण प्रेम फक्त इशितासाठीच होतं. हे सगळं लक्षात येताच कबीर उठला आणि असिस्टंटकडे पाहत म्हणाला, आता मला सगळं स्पष्ट होतंय. म्हणजे कुणीतरी मुद्दाम इशिताला कॉल केला. कॉलवर काय बोललं हे मला माहीत नाही, पण तिला मुद्दाम सुपर मार्केटमध्ये बोलावलं गेलं आणि कुणीतरी माझा चेहरा लपवून, माझा नकाब घालून कुणा दुसऱ्या मुलीला भेटलं, जेणेकरून इशिताला असं वाटावं की तो मीच आहे. आणि आपण तिथे पोहोचेपर्यंत इमारत कोसळली होती. ती इमारत ज्या गाडीमुळे पडली, ती गाडी नक्की कोणाची होती? या 5 वर्षात मी या प्रश्नाकडे कधीच लक्ष दिलं नाही. कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंटही आश्चर्याने म्हणाला, अगदी बरोबर सर. मीही नेमकं तेच विचार करत होतो. ती गाडी कोणाची होती? कोणीही गाडी चालवत असेल तर ती रस्त्यावर चालवली जाते, सुपर मार्केटच्या आत नाही. यावरून स्पष्ट कळतंय की ती गाडी मुद्दाम आत घुसवली गेली होती. म्हणजे गाडीमध्ये बसलेला माणूसच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू होता, ज्याने मॅडमला मारण्याचा प्रयत्न केला. CCTV फुटेजमध्ये काहीच सापडलं नाही. गाडी कोणाची होती हे मात्र समजलं आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या गाडीचा मालक 10 वर्षांपूर्वीच मरण पावलेला आहे. याचा अर्थ ती गाडी चोरीची होती. रवीच्या बोलण्याने कबीरला प्रचंड राग आला होता.
तो जितका जास्त या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, तितकाच हा सगळा प्रसंग त्याला अधिकच गूढ वाटत होता. 5 वर्षांपूर्वी नेमकं असं काय घडलं होतं, ज्यामुळे एका क्षणात इतक्या घडामोडी घडल्या, हे त्याला समजत नव्हतं. एका बाजूला इशिताने कोणा दुसऱ्याला पाहून त्याला कबीर खानना समजलं होतं, तर दुसऱ्या बाजूला ती गाडी मुद्दाम सकाळच्या वेळी मार्केटमध्ये घुसवली गेली होती का? ती गाडी इशिताला मारण्यासाठी होती का? कबीर खानना बनून फिरणाऱ्या त्या बेहरूपियाला संपवण्यासाठी? हे सगळे प्रश्न मनात घोळवत कबीरने आपल्या असिस्टंटला ठामपणे सांगितलं, तू लगेच सोहेलला फोन करून घरी यायला सांग. मला त्याच्याशी एक अत्यंत महत्त्वाची चर्चा करायची आहे. शक्य असेल तर अधिराजलाही याची माहिती दे. पण सध्या घरातल्या कोणालाही हे कळता कामा नये की आपण इशिताला भेटलो आहोत किंवा ती जिवंत आहे. आधी मी या सगळ्या रहस्याचा उलगडा करणार आहे. त्यानंतरच इशिताला माझ्यासोबत घेऊन जाईन आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे ना, त्यांचं आयुष्य मी म्हणजे कबीर खानना पूर्णपणे उद्ध्वस्त करेन. फक्त एकदाच मला कळू दे हे सगळं कोणी केलं आहे, ज्यामुळे मला माझ्या इशितापासून 5 वर्ष दूर राहावं लागलं. इतकी वर्ष मी फक्त इशितासाठी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पण आता तो काळ संपला आहे. आता मला माझं खरं रूप दाखवावंच लागेल, जेणेकरून लोकांना पुन्हा एकदा कळेल की कबीर खानना नेमका काय आहे. कबीरचं बोलणं शांतपणे ऐकत असिस्टंट म्हणाला, यस सर, तुम्ही पूर्णपणे बरोबर आहात. लोकांच्या मनातून तुमचं नावाचं भय जवळजवळ नाहीसं झालं आहे. त्यामुळेच काही लोक अंडरग्राऊंड राहून त्याचा फायदा घेत आहेत. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमचं खरं रूप समोर आणाल आणि जोपर्यंत हा सगळं रहस्य उलगडत नाही, तोपर्यंत मी तुमच्या सोबतच असेन. कारण मलाही हे जाणून घ्यायचं आहे की मॅडमला मारण्याचा प्रयत्न करण्याइतकी हिंमत कुणाची झाली, ज्यामुळे तुमचं आयुष्य नरकासारखं बनलं. तो माणूस एकदा माझ्या हाती लागला ना, तर त्याची शेवटची घडी माझ्याच हातून लिहिली जाईल. पुढच्या दिवशी इशिता तयार होऊन आदित्यची वाट पाहत होती. सकाळीच आदित्यने तिला तयार राहायला सांगितलं होतं. लिव्हिंग एरियामध्ये आयुष आपल्या आईकडे प्रेमाने पाहत उभा होता. तेवढ्यात इशिता हसत म्हणाली, काय झालं, तुम्ही मला असं का पाहताय? इशिताने विचारलं. आईचा आवाज ऐकताच आयुष लगेच तिच्या जवळ आला आणि तिला मिठी मारत आनंदाने म्हणाला, मम्मा, आज तुम्ही खूप सुंदर दिसताय. मी विचारू शकतो का की आज तुम्ही कुठे जाणार आहात? आज तर माझी शाळाही बंद आहे आणि तुम्हीच सांगितलं होतं की बाहेर काही काम नाही. तुम्ही पापांसोबत डेटवर जात तर नाही ना? आणि जात असाल तर मला का सांगितलं नाही? सांगितलं असतं तर मीही खूप तयारी केली असती. मला खूप आवडतं की तुम्ही दोघं कायम एकत्र असावं. आयुषच्या गोड बोलण्याने इशिताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. खरं तर तिलाही माहीत नव्हतं की आदित्यने तिला तयार का व्हायला सांगितलं आहे. मग ती आपल्या मुलाला काय उत्तर देणार? म्हणून ती हसत म्हणाली, नाही रे बेटा, तसं काही नाही. आम्ही डेटवर जात नाहीये. मला आणि तुमच्या पप्पांना थोडं महत्त्वाचं काम आहे, म्हणूनच आम्ही बाहेर जाणार आहोत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरी खोड्या काढाल. तुम्ही आजीबरोबरच राहायचं. काही अडचण आली तर आजीला सांगायचं. तरीही प्रश्न सुटला नाही तर मला फोन करायचा आणि मी परत येईपर्यंत तुम्ही बाहेर जायचं नाही. मला कळलं आहे की तुम्ही मित्रांसोबत गार्डनमध्ये खेळायला जाता. आज ते अजिबात चालणार नाही. इशिताचं बोलणं ऐकून आयुष हसत म्हणाला, मम्मा, तुम्ही काळजी करू नका. मी चांगला मुलगा आहे आणि चांगल्या मुलासारखाच घरीच राहीन. तुम्ही फक्त पप्पांसोबत फिरायला जा आणि हो, फिरताना छान छान फोटो काढून मला पाठवायचे. मला ते खूप आवडतात.
कारण मला तुम्ही दोघं कायम एकत्र राहिलेले पाहायचं आहे. एक सांगू, तुम्ही तर तयार होऊन इथे उभ्या आहात, पण पापा कुठे आहेत? सकाळपासून ते मला दिसलेच नाहीत. आयुषचं बोलणं ऐकून इशिता अधिकच गोंधळली, कारण आदित्य अजूनपर्यंत समोर आला नव्हता आणि इशिताला जितका तो माहिती होता त्यानुसार त्याला तयार व्हायला एवढा वेळ लागत नव्हता. ती हे सगळं मनात विचार करत असतानाच आदित्यचा असिस्टंट तिच्या जवळ आला आणि हसत म्हणाला, मॅडम, सर तुमची गाडीत वाट पाहत आहेत. असिस्टंटचं बोलणं ऐकून इशिता क्षणभर चकित झाली, पण फार विचार न करता तिने आयुषकडे पाहून हसली आणि असिस्टंट सोबत बाहेर गेली. बाहेर येताच तिने पाहिले की आदित्य गाडी शेजारी उभा राहून तिचीच वाट पाहत होता. आदित्यला तिथे पाहून इशिता थोडीशी नाराजी व्यक्त करत म्हणाली, हे काय आहे? तुम्ही मला सांगितलं होतं की तयार होऊन आत थांबायचं. मी घरात तुमची वाट पाहत होते आणि तुम्ही मात्र बाहेर उभे राहून माझी वाट पाहत होतात. तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना की तुम्ही तयार आहात, मग मी थेट इथेच आले असते. इशिताच्या बोलण्यावर आदित्य हसत म्हणाला, हो, मला माहिती आहे की तू आधीपासूनच तयार होतीस. काय आहे ना, जाने मन मी विचार करत होतो की थोडा वेळ बाहेरच थांबावं, कारण मी तुझ्याकडे येत असतानाच माझ्या फोनवर कॉल आला. तो कॉल घेण्यासाठी मी बागेत आलो आणि मग वाटलं आता घरात जाण्यापेक्षा इथेच थांबून तुला बोलावलेलं बरं. आणि आता तू आलीच आहेस तर चला निघूया. आदित्यचं बोलणं ऐकून इशिता गोंधळलेल्या स्वरात म्हणाली, पण आपण कुठे जाणार आहोत हे तरी तुम्ही सांगितलंच नाही. तुम्ही फक्त तयार व्हायला सांगितलं आणि आता मला कुठेतरी घेऊन चाललात. आधी तरी हे सांगा की आपण नेमकं कुठे जाणार आहोत. इशिताचं बोलणं ऐकतच आदित्य गाडीत बसत म्हणाला, कबीर खन्नाच्या कंपनीत. हे बोलताच आदित्य गाडीत बसला. काही क्षणांपूर्वी हसत असलेली इशिता आदित्यच्या तोंडून कबीर खन्ना हे नाव ऐकताच एकदम गडबडून गेली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं आणि ती घाबरून गेली, कारण तिला सध्या कबीरला भेटायचं नव्हतं. कबीर समोर वारंवार गेल्यावर तिला अस्वस्थ वाटायचं आणि कबीरला तिच्या मनात आजही त्याच्याबद्दल प्रेम आहे याचा किंचितही संशय यावा असं तिला अजिबात नको होतं. आणि अशा परिस्थितीत आदित्य तिला थेट त्याच्याच कंपनीत घेऊन चालला होता. इशिता घाईघाईने गाडीत बसली आणि आदित्यकडे रागाने पाहत म्हणाली, हे तुम्ही काय करताय? मला काहीही न सांगता तुम्ही असं कसं करू शकता? किमान मला विचारायला तरी हवं होतं ना की मला जायचं आहे की नाही आणि आपण त्यांच्या कंपनीत का जात आहोत. मला कुठल्याही कंपनीत जायचं नाही. तुम्हाला मला कुठेही दुसरीकडे घेऊन जायचं असेल तर चालेल, मी तुमच्यासोबत येईल, पण मी खन्ना कंपनीत जाणार नाही. इशिताचं बोलणं ऐकून आदित्यला समजलं की ती किती घाबरलेली आहे. म्हणून त्याने तिचा हात धरत हलकंसं हसून म्हणाला, जानेमन, काळजी करू नकोस, घाबरण्याचं काहीच कारण नाही. असं समज की तो तुझा नवरा नाही तर फक्त एक बिझनेस पार्टनर आहे. माझ्या कंपनीसोबत त्याचा कॉन्ट्रॅक्ट आधीच फायनल झाला आहे. पण तरीही मला एवढंच हवं आहे की तू माझी पत्नी म्हणून माझ्यासोबत राहावीस. भविष्यात तू स्वतःबद्दल काय ठरवलं आहेस ते मला माहीत नाही आणि तुला कुठल्याही कारणामुळे त्रास होऊ नये असंच मला वाटतं. जर तुला स्वतःच्या मनाने कबीरच्या आयुष्यात परत जायचं असेल तर मी आनंदाने तुमच्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीन. पण जर तू स्वतः मागे राहायचं ठरवलंस तर मी तुला अडवणार नाही. मात्र हो, वेळोवेळी तुला एवढंच नक्की सांगेन की तू जे करत आहेस ते कुठेतरी चुकीचं आहे.
त्यामुळे आता तरी माझ्यासोबत कंपनीत चल. तुला तिथे काहीच करायचं नाही, फक्त माझ्यासोबत राहायचं आहे. मी तुझ्यासाठी इतकं सगळं केलं आहे, तर तू माझ्यासाठी इतकं सुद्धा करू शकत नाहीस का? आदित्यचं बोलणं ऐकून इशिता गप्प झाली. आता तिला आदित्यला नकार देणं शक्य नव्हतं. कारण तिला माहिती होतं की गेल्या 5 वर्षात आदित्यने तिच्यासाठी जे काही केलं होतं ते कदाचित कोणी आपल्याने सुद्धा केलं नसतं. ती त्याची पत्नी नसतानाही तो तिला कंपनीची मालकीण बनवू इच्छित होता. आयुष्याचं स्वतःचं मूल नसतानाही तो कायमचं तिच्या मुलाचं भविष्य तिच्या हाती सोपवू पाहत होता. याहून मोठी मेहरबानी दुसऱ्या कोणासाठी काय असू शकली असती? या सगळ्यामुळे इशिता कधीच मन घट्ट करून निर्णय घेऊ शकत नव्हती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.